नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताची आपली 12 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 13वा अध्याय वाचत आहोत. 13व्या अध्यायाच्या आपल्या 300 वेळा पूर्ण झालेल्या आहेत. आता 300च्या पुढच्या वेळा आपण घेणार आहोत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. ब्रह्मसदनी वेद मूर्तिमंत, पुण्याही मूर्तिमंत तेथ, सत्यलोकी मूर्तिमंत सत्य, तपादी समस्त मूर्तिमंते, त्या समस्ता देखता जान, ब्रह्मयाने पुसावे तू कोण, पोचल्या येईल नेनतेपण, या लागी मौन धरोनी ठेला, ब्रह्म पुढे करुणी जान, सनकादिकी आपण, मज केला गादीची प्रश्न, तुम्ही कोण कोठील, ब्रह्मयासी पुसिला जो प्रश्न, त्याचा तत्वार्थ जाणावया जाण, मज बुशिले तेही तू कोण, अति विचक्षण जिज्ञासू, त्यासी स्थूळ लिंग कारण, या वेगळी वस्तू चिद्धन, सांगावया प्रश्नखंडन, ती श्लोकी जाणम्या केले, करोनी या प्रश्नखंडन, नित्य नित्य विवेक ज्ञान, त्यासी म्या सांगितले जाण, तेची निरूपण तू एक, सनकादिका समान, उद्धवा तूच मी मानी जान, याला गीताचे ज्ञान कथन, एक सांगेन म्हणतसे, ते अतिश्रेष्ठ जुनाट ज्ञान, उद्धवा परीसे सावधान, ऐसे कोणी या वचन, एरे मनाचे कान पसरले, देहद्वय सांडोनी मागे, शुद्ध श्रवण झाला सर्वांगे, या लागे सोय श्रीरंगे, गुह्य ज्ञान सांगितले, देवालयी लागे रत्निखाणे, त्या माझी सापडला स्पर्शमणी, अमृतस्त्रवे त्यापासून, ऐसा सभाग्यपणे उद्धवू, सांगता श्री महाभागवता, श्रीकृष्णा सारिखा, वक्ता त्याही माझी हंसगीत कथा, आदरे सांगता हरिजना, सनकादिकांची जे प्राप्ती, ते दाटून उद्धवाचे हाती, स्वय देतसे श्रीपती, त्याचे भाग्य किती वर्णावे, ब्रह्मरूप स्वय वक्ता, तोही उपदेशी ब्रह्मकथा, गुरु ब्रह्माची स्वभावता, ही सौभाग्यता उद्धवी, या लागे निज भाग्य भाग्यवंतू, जगी उद्धवाची अतिविख्यातू, ज्या लागे स्वय जगन्नाथू, ज्ञान समर्थू तुष्टला, परमात्मा उघा एक, तेथ मी तू हे न रिघे देख, तू कोण हे जीवांचिक, कृथा शाब्दिक वाचाळे, तुम्ही केला जो प्रश्न, त्यासी द्यावया प्रतिवचन, वक्त्याशी आश्रयो नाही जाण, मी तू पण दिसेना, तुम्ही पुसिले नेनून, म्या काय सांगावे जाणून, मुळी नाही मी तू पण, पुशिला प्रश्न तो मिथ्या, नामरूप वर्ण व्यक्ती, नाही स्वजाती विजाती, विप्र हो तुमची वचनोक्ती, न घडे निश्चिती सत्यत्वे, चारी पुरुषार्थ पूर्ण करीती, हे विप्रनामाची परम ख्याती, त्या तुम्हा सज्ञानाची प्रश्नोक्ती, न घडे निश्चिती विप्र हो, असावे जरी बहुपण, तरी पुसनी घडे तू कोण, आत्म्याचे ठाई असा प्रश्न, न घडे जाण सर्वथा, प्रश्न न घडे आत्म्याच्या ठाई, जरी म्हणाल देहाविषयी, तेही न घडे गा पाही, तो देहाची ठाई योजना, आदी ब्रह्मा अंती पशक, देह यतू ती तुका पांच भौतिक, तेथ तू कोण म्हणावया देख, वेगळी क दिसेना, कटक कटक कुंडळे मुकुट, माळा कर्ममुद्रिका कटी मेखळा, अलंकार पाहता डोळा, सुवर्ण वेगळा अंशू नाही, का गाडगे वेळणी, परळ रांजणा माथणी, हे मृतिके वाचुनी, आन काही असेना, तेही सर्व देही देहत्वे, जाण पांचभौतिक सन्मान, तेथ म्हणावया तू कोण, वेगळे पण असेना, वस्तू वस्तुत्वे समान, भूते भूतत्वे समान, जाण तेथ प्रश्नोक्ती वाचारंभना,
तू कोण हे अनर्थू हो का पनीया आपण जो कोणी पुसेल तू कोण तो ते भ्रमे भुलला जाना निजात्मज्ञान विसरला विचारिता प्रश्नाचा अर्थ एवढा दिसते अनर्थो काही व्यसेना परमार्थो तू कोण हा व्यर्थो प्रश्न तुमचा देहासी तू कोण ऐसे आत्मजे स्वय पुसे ते आत्म तो लागले पिसे अतिभ्रशे भुलला दोरा अंगी सर्पनसे त्यावरी तो भ्रमे मासे त्या सर्पाते दूरपुसे तू कोण ऐसे जे मिथ्या या रीती त्याचे प्रश्नखंडन उद्ध्वान ते म्या केले जाण तेने भेदाचे निरसन वचनोक्ती जाण द्याविले प्रश्नखंडाचे अर्थी कैची करणे पैची भूते भेद नाही जीव जीवांते ही त्याते सुचिते याहीवरी जो कथा घन परमकारण नेसी अभिन्न नासी ना सांगितले निज ज्ञान एक सावधान उद्ध्वा मज वेगळा तिळा येतुका रित ठाऊ नाही देखा तेथ व्याप्या आणि व्यापका अभिन्नत्वा देखा सहजाची मनाच्या संकल्प आले जे जाण त्यासी शाब्दिक म्हणती भिन्न माझ्या स्वरूपाचा विवर्त ते मन हे अभिन्न खून कळेना मन लक्षिता सावधान सर्वथा लक्षेना ते जाण परब्रह्मी लक्ष पूर्ण दोन्ही समान चिदद्रुपे शिंपीच्या अंगी रूपे भासे तिची तेथे साचे नसे माझ्या स्वरूपी मन तैसे मिथ्य भासे कल्पना मात्र विचारिता शब्द महिमान शब्द स्वरूपे ज्ञानघन ज्ञानार्थे विना वचना अल्प ही जाण सेना वक्तवाचे वचन तिने मीची आहे जाण बोलू बोल काम दुसरा जगी कोणसे मी वेदू जाण वेदांचा प्रणव रूप मीची साचा मुख्य वाचे जी मीची वाचा वेगळा शब्दाचा ठाव नाही दृष्टीचे जे देखणे पण देखणे तेची मुख्य ज्ञान तेची जाण ब्रह्मपूर्ण चैतन्य घन निज दृष्टी मीची डोळा मीची देखता दृष्टा मीची तत्वता मज वेगळे देखणी अवस्था नाही सर्वथा तीही लोके मीची डोळ्याचा निज डोळा मी स्वर्गाग देखना सज्जुळा मज वेगळे देखणी कळा नाही जिव्हाळा आणि कांचा मीची शब्दात शब्दविता मीची श्रवणा माझी श्रोता ईर्षिया एकात्मता पाहता शब्द निशब्दता परब्रह्म कानवचन मीची श्रोता मीची जाणता शब्दार्था एक नाही मज परता नाही तत्वता श्रवणाचा मीची घ्राण मीची वास ती मीची जाणता सुवास मज वेगळा रेवास परिमळास सेना रसना रसज्ञात्वे चोखडी परी ते कैवळ जांभडी कापूनी सोडिला बापडी गोडिया गोडी तेने मीची रसू मीची रसना स्वादू सेविता मीची जाना मज वेगळा चवीचा खना रसज्ञानपणा आन नाही इतर इंद्रिया प्रवृत्ती त्याही मज रूप जाण निश्चिती मी सर्व आत्मरूती क्रियाशक्ती तेही मीची हाच भौतिक देहाचा गोळा भ्रांत म्हणती मज वेगळा तो चुकोनी व्यापका सगळा तो कोडे निराळा राहुल आहे जैसे जळीचे जळतरंग जळूपणे जळी क्रीडती थांग तैसे माझ्या स्वरूपी सांग देहाने ग मदरूपे हो का घृताची पुतळी थिजोनी झाली एकेकाळी परी ते नवी घृतपा वेगळी देवी भूते झाली माझी जळी जळाची जळसागर तळा माझी भासली साकार तैसे मग माझी चराचर अभिन्न साचार मदरूपी
ऐसा एकला एकतंतू सुतेची विनीला सुता आणतो त्या वेगळा मतिमता आणतो तैसे मजा आणतो जग भासे तंतू पाहताच वस्त्र न दिसे आत्मा लक्षिता जगची नसे येणे अद्वैत तत्व सोरसे आहे नायासे परब्रह्म ऐसा अद्वैत बोधे मी एको सर्वात्मा सर्वात्मको हा निशेसी विवेको बुद्धिबोधे निष्ठंको जाणावा मीची एक सर्वस्थायी हेची दृढ धरिल्या पाही मग साधनाचे कार्य नाही ठाईच पाही नित्य मुक्त सर्वात्मा चैतन्य घन अति सुलभ हे निज ज्ञान उद्धवाम्या हे सांगू न जाण भेदखंडन केले त्यांचे सनकादिकांचा पूर्वील प्रश्न जो बाह्यदिकां अटक जाण त्याचेही म्या प्रतिवचन मी वंचूनी ज्ञान सांगितले तुम्ही ब्रह्मयासी पुसिले ना पाही विषय रिघाले चित्तांच्या ठाई चित्त जे रिघाले विषयी ते वेगळे काही निवडेना विषय त्यागेच विन कदा नव्हे ब्रह्मज्ञान त्याही त्यागाची त्यागिती खून एक संपूर्ण त्यागेन चित्त विषय एवढी संपाहे ते जीवाचे निज स्वरूप नव्हे हे उपाधी वशे दोन्ही देहे लागली पाहे प्रवाह रूपे कर्तृत्व भोक्तृत्व रूपे जाण विषय झाले अंतकरण तेने उभय देहाचे कारण अहंकारू जाण खवळला तेने भुलविले चित्त विषयाची विसरला निजात्म स्वरूपासी तेने तादात्म्यता जीवा मनासी अतिशयेसी दृढ झाली चित्त जीवाचे स्वरूप ते होते तरी विषयी लोलूप नव्हते हा उभय उभाधी जीवाते विमाने तेने वाढविला जेवी का विसरोनी आपणासी स्वप्नची या स्वप्नदेहासी अतिप्रीती वाढे पुरुषासी जैसे दशा जीवाची तीथ झाली नित्यशुद्ध मुक्त जाण जीवाचे स्वरूप चैतन्य घन त्यासी अभिमानी हे जाण मिथ्या बंधन लावले या लागी सांडावा अभिमान ते तुटे सकळ बंधन अभिमान निरसावया जाण माझे भजन करावे परिवैराग्य विन माझी भक्ती पोचट जानपा निश्चिती जे वैराग्य युक्त उपजे भक्ती ते मदरूप प्राप्ती जीवासी हृदय विषयाचा अभाव आणि सर्वाभूती भगवत भाव भगत पावो हे वैराग्य युक्त भक्ती पावो ते जीवासी निर्वाहो मदरूपी जीव मदरूपची तत्वता त्यासी देहाभिमान जीविता सदा भूती मद्भाव पाहता सिद्ध मदरूपता उद्भव जीवासी जाहल्या मदरूपता सहजे त्यागो विषय चित्ता देखे उभयासी मिथ्यत्वता न त्यागिता हा त्यागो चित्त विषयाचा त्यागो पुत्र हो तुम्ही पुशिला सांगो तो म्या सांगितला अव्यंगो हा ज्ञान मार्गो अतिशुद्ध मनल मिथ्या उभयाचे भान तरी एवढे जीवासी बंधन लागावया काही कारण ऐसे काही मन कल्पिल जरी गगन सुमनाची माळा कधी कोणी लेली गळा तारुडे बसळा हे कोणी तरी डोळा देखते काय सत्यसी बाधक कदा बांधून शकेल टिक ऐसे कल्पाल तुम्ही कल्पक तोही परिपाक अवधारा तरी सावधान ते कोणी सांगेने विवृपण तेने जीवासी वंदना लटिकेची जाण दृढ झाले अनादि संसार माळेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही ते सावले चित्ताच्या ठाई वारंवार देही सेविता चित्तासी विषयाची अतिप्रीती तेने वाढली विषय सक्ती ते प्रवेशले विषयाप्रती नगरी घे मागुती सर्वथा बुद्धीशी विषयाचे ध्यान चित्ती विषयाची चिंतन विषय लागे तळमळी मन विषय अभिमान तेने झाला विषयी खवळल्या अभिमान देह
देहद्वयाचे दृढ बंधन जीवासी लागले अति कठीण परमदारुण दुस्तर मग त्या देहाचे विकार ते आपले मानी साचार अंगपंगू मी कुष्टीनर स्वरूपी सुंदर मी ज्ञाता मी देहाते हे मनोनी चित्ते निजरूप विसरला भावार्थे ही मिथ्या मनन जीवते सत्यत्वे जाते अभिमानू मिथ्या बुद्धिबळाचा खेळ हारी जयती ही निष्फळ तरी खेळते अभिमान प्रबळ तेसे देहबळ जीवासी त्या खेळाचे घोडे हसती पहिले काय जीत होती मारिले मनोनी भांडती देवी जन्मपंक्ती जीवासी हे निरसामया जीवन बंधन निशेष सांडावा देहाभिमान अभिमान सांडिताची जाण मदरूपपण सहजतेची जीवे साधिल्या मदरूपता सहजेची त्याग विषय चित्ता माझे स्वरूपी अहंता नाही वार्ता विषयांची जेव्हा बुद्धिबळाचा खेळ मोडे तेव्हा राज प्रधानाची लाकुडे देवी अहंकारो निमाल्या पुढे प्रपंच उडे मिथ्यात्वे देवी स्वप्नीचा स्वप्नाभिमान दारा पुत्र स्वजन धन स्वदेही मिथ्या जाण जागेपण झालिया देवी पावलिया माझी स्वरूपता कैचा देह कैची अहंता विषय चित्तांची वार्ता नाही अवस्था गुणत्रय ती अवस्थाभूत जागृती स्वप्न सुषुप्ती म्हणत तो हो जीव निरवस्था परमात्म्यात मिळे कैसा ऐसा काही कल्पाल भाव त्या जीवासी अवस्थांचा अभाव त्रिगुणाचा स्वभाव या वृत्ती पहाव बुद्धीच्या तिन्ही गुणाची तिन्ही वृत्ती सत्वगुणाची जागृती रजोगुणे स्वप्न प्राप्ती केवळ सुषुप्ती तमाची या तिन्ही अवस्था पाही दृढ जडल्या बुद्धीच्या ठाई जीवासी याचा संबंध नाही तो वेगळा पाही शिक्षित्वे जी जीवांगी अवस्था जडे ते जो अवस्थे माझी बुडे तीही संक्षिप्त्व त्यासी नगडे एक निवाडे अवस्था जागृती माझी नवी स्वप्न जागृती सिनीने जाण सुषुप्ती तेने जागृती स्वप्न सुषुप्तीचे मन धान त्या वेग नेननी जीव अवस्थांचा अभिमानी हीन घडे जीवा लागुनी विश्वतेज प्राज्ञ तिन्ही अवस्थाभिमानी हे तिचे जो जे अवस्थेचा अभिमानी तो ते अवस्थे सवे जाय निहोनी जीव वेगळा संक्षिपणी अवस्थाभिमानी तो नवे देहातीत गुणातीत तीही अवस्था अतीत द्रष्ट साक्षी निश्चित जाणता तेथ तो जीव अवस्थाभिमान नाही जीविता तरी कवन भोगी तिन्ही अवस्था मी निजलो वीची जागता म्या स्वप्न प्रावस्था देखली